कोल्हापूर रंकाळा बसस्थानकातून राधानगरीकडे धावणाऱ्या एसटी बसेस वेळेत सोडल्या जात नाहीत. रंकाळा स्थानकावरून संध्याकाळी 5:30 वाजता मुंबई राधानगरी ही बस सुटल्यानंतर 1 तास भोगावती मार्गे राधानगरीला बसेस नाहीत. यामुळे कोल्हापूरहून राधानगरीला येणाऱ्या प्रवाशांचा हाल होत आहेत. राधानगरीहून सकाळी 11 नंतर कोल्हापूरकडे जाण्यास वेळेत बसेस नाहीत. कोकणातून येणाऱ्या बसेसही वेळेत नाहीत. बस वेळेवर आली तरीही बसायला जागा मिळेल की नाही याची शाश्वती नाही. कोकणातून येणाऱ्या बसेस विनाथांबा असल्याने या मार्गावरील इतर प्रवाशांना 1-2 तास बस स्थानकावर ताटकळत बसावे लागते. तसेच राधानगरी आग्रातून बरेच वर्षांनी राधानगरी पणजी ही सकाळी 9:45 वाजता तर राधानगरी पुणे सकाळी 6:45 या 2 बसेस उत्पन्न देणाऱ्या होत्या. त्या बसेस अचानक बंद केल्या आहेत. राधानगरी आग्रामध्ये 2019 मध्ये 61 एसटी बसेस उपलब्ध होत्या. सध्या आग्रामध्ये 42 इतक्याच एसटी बसेस आहेत. प्रवाशी संख्या वाढली असता एसटी बसेस संख्या कमी झाली आहे. या संदर्भात प्रवाशांनी आगार व्यवस्थापनाकडे तक्रार केली. निवेदनही दिले तरीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. शालेय सहली असल्याने बसेस अपुऱ्या पडत आहेत. कोल्हापूरहून निघणाऱ्या बसेस काही वेळा ट्रॅफिक अभावी वेळेत येत नाहीत. यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचं आगार व्यवस्थापक उत्तम पाटील यांनी सांगितले. सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत शैक्षणिक सहलीला बसेसची मागणी जास्त आहे. याचबरोबर प्रत्येक शाळेला शैक्षणिक सहलीसाठी बसेस त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात जात आहेत. याचबरोबर ग्रामीण भागातील काही जागा फेऱ्या कमी भारमानामध्ये आहेत. त्यासाठी ते नियोजन करून त्या कमी भारमानाच्या बसेस थांबवून शैक्षणिक सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याचबरोबर आगारामध्ये वेळेवरती गाड्या सुटतील याच्यासाठी त्यांचे नियोजन चालू आहे. शक्यतो गाड्या नियमित फ्रिक्वेन्सीनं चालतील या दृष्टीनं काळजी घेण्यात येत आहे.